कोकण ट्रेन प्रवासामध्ये काय काय आलं होतं ते दाखवते तुम्हाला. पहिले तर भाज्या विकायला आल्या होत्या. माझं काय लॉजिकल बसत ना, सकाळी सकाळी कोण भाज्या विकत घेतं. त्यानंतर हे एक्सेसरीज विकायला आले होते. तेवढ्या त्या लोकांनी चहा पिला होता. आय डोंट लाईक चहा आणि सगळ्या गोष्टी, म्हणून मला सवय पण नाही. नंतर द्राक्ष आणि चिक्कू आले होते. पण एवढ्या गर्दीमध्येही ही लोक कशी येत होती देव जाणो. मला तर उभं राहायची पण हिंमत नव्हती, एवढी गर्दी होती. वडापाव आला होता, भेळ आली होती, पण आम्ही सगळ्यांना स्किप करून घरून आणलेली शेव खाल्ली. पण आम्हाला काही राबवलं नाही, म्हणून आम्ही चायनीज भेल खाण्यावरती गेलो होतो. ही खरंच यम्मी होती. आज मी किती वर्षानंतर चायनीज भेल खाल्ली असेल. ही टेस्टीसुद्धा होती. आणि हे चुटरपुटर खाऊ आलं होतं. हे झाल्याच्या नंतर व्हरायटी काही संपतच नव्हती. पुन्हा चायनीज भेल आली होती. आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये हे लोक कसा प्रवास करतात, एवढं सगळं वजन डोक्यावरती घेऊन देव जाणो. खरंच हे खूप स्ट्रगलवाल्या गोष्टी आहेत. आणि वडापावसुद्धा होता.